तर कालच्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे कामानिमित्त येऊ शकले नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। याबाबत गैरसमज करण्याची गरज नाही असं देखील गिरीश महाजनांनी म्हटलंय। एखाद्या कार्यक्रमामध्ये सीएम डीसीएम एकत्र नसले तर फाटे फोडण्याची गरज नाही असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। सगळे सोबतच आहे, प्रत्येक कार्यक्रमाला सोबत आहे। परवा सुद्धा आता काल रात्री काही कामानिमित्त येऊ शकले नाही, मुख्यमंत्री मोर्चा कानावर त्यांनी टाकलेलं होतं, तर यात समज गैरसमज होण्याचं कारणच नाही। आता परवाच्याच कार्यक्रमाला 2-3 दिवस झाले सोबतच होते, मुंबईमध्ये मेट्रोच्या कार्यक्रमाला सोबत होते, सगळ्याच कार्यक्रमाला सोबत होते। मग एखाद दिवस जर सोबत नसले तर त्यातून काही अनर्थ का म्हणजे कुठला तरी विनाकारण त्याला फाटे फोडण्याची गरज नाही। काहीतरी उगाच काहीतरी मग दोघांमध्ये जमत नाहीये, काहीतरी मनमिटाव नाहीये असं म्हणण्याची गरज नाही। तर कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वेध सध्या लागले आहेत। त्यामुळे जिल्ह्यात गोकुळवरून राजकारण तापले। एका बाजूला गोकुळ दूध संघाचा वाढीव सभापद संख्येवरून न्यायालयीन लढाई सुरू असतानाच आता महायुतीमधील नेत्यांमध्येच संघाच्या कारभारावरून आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत। त्यामुळे गोकुळची निवडणूक आता पक्ष पातळीवर होणार की पुन्हा एकदा सोयीच्या स्थानिक आघाड्या केल्या जाणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। कमी पूर्वी 3800 डेऱ्या होत्या, आता 3700 नवीन डेऱ्या झालेत। त्याच्यामध्ये 3700 नवीन डेऱ्या करण्यामध्ये 3000 डेअरी फक्त महेश कदम ह्या नावाचा डीडीआर एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्याला गोकुळला त्याला शिफ्टिंग करून त्याला गिफ्ट दिलेली आहे। त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी। ह्या गोकुळमध्ये जो अधिकारी दोषी लागेल त्यांची सखोल चौकशी व्हावी, नीटपणे चौकशी व्हावी। त्याच्यामध्ये जर शासनाचे कुठले अधिकारी जर सहभागी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्री साहेबांकडे उद्या मी मागणी करतोय। गोकुळची संस्था ही पक्षविरहित चालवते, पक्षाचा कुठला तिथं आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही। कारण काय होतं, कारण की 5.5 लाख शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत। 5.5 लाख शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। त्यांनी त्याला महायुतीचा झालर दिली, आम्ही कधीच दिली नाही। काँग्रेसचा म्हणलं नाही, महाविकास आघाडीचं म्हणलं नाही, कारण की कोऑपरेटिव्ह आहे। परंतु त्यांनी त्याला तशी झालर दिली। आता ते त्यांच्यातला वाद चालू आहे, तर त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे त्यांना। मला वाटतं खरं कारभार आमचा चोख आहे। शिवाजी पाटलांनाही माझी विनंती आहे की संस्था बदनाम करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। तर नागपूरमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना फसवल्याचा प्रकार समोर आला। ॲपवर प्रोफाईल एका मुलीची आणि भेटण्यासाठी दुसरी मुलगी तरुणांना बारमध्ये नेत धमकावत आवाजवी बिल घेतल्याचा प्रकार समोर आलाय। बारमध्ये मद्य आणि नाश्त्याचं बिल 34,000वर नेण्यात आलं। बार मालकाच्या संगनमतानं तरुणांची फसवणूक करण्यात आली। सर्व आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तर पुण्यामध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरोपी ड्रग्जची विक्री करत होते। आरोपींकडून तब्बल 26,72,000चा एमडी ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केले। प्रीतम कुलकर्णी, उबेद खान अशी अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज विक्रेत्यांची नावं आहेत। तर पोलीस भरतीमध्ये अवघ्या 2 गुणांनी अपयश मिळाल्यानं तरुणीनं आत्महत्या केलेली आहे। नाशिकच्या इगतपुरीतील उभाडे गावातील ही घटना आहे। प्रतीक्षा सुरुडे असं या मृत तरुणीचं नाव आहे। पोलीस भरतीचे मेरिट 127 गुणांवर बंद झालं, मात्र प्रतीक्षाला 125 गुण जे आहेत ते मिळालेले होते। अवघ्या 2 गुणांनी तिचं वर्दीचं स्वप्न भंग झालं। अपयशामुळे मानसिक तणावात प्रतीक्षानं टोकाचं पाऊल उचललं।